नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा विजया कॉम्प्युटर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. उद्याच्या एक्झामसाठी हा अत्यंत इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर तुमच्या एम-एस-सी-आय-टीच्या फायनलमध्ये एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारला जाणार आहे, किती मार्काची तुमची एक्झाम आहे आणि त्यामध्ये किती प्रश्न असतात आणि त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. तर चला अजिबातही उशीर न करता आपण सुरुवात करूया. तर बघा, आपल्या एक्झामचं प्रारूप अशा प्रकारचं असणार आहे आणि एक्झाममध्ये बघा 60 मिनिटाचा टायमिंग आपल्याला दिलेला असतो. तर त्या 60 मिनिटाच्या टायमिंगमध्ये आपल्याला एकूण 50 मार्काची आपली एक्झाम सॉल्व्ह करायची असते. तर 50 मार्काच्या एक्झाममध्ये बघा, प्रत्येकी एका प्रश्नाला 1 मार्क दिलेला आहे बघा. तर बघा, सगळ्यात आपल्याला पहिल्यांदा प्रॅक्टिकलचे क्वेश्चन विचारले जातात 35 मार्काचे. तर 35 पैकी बघा पासिंगकरता 14 मार्क मिळणे आवश्यक आहे. आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात, तर 15 पैकी 6 मार्क्स मिळणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रॅक्टिकलमधले 14 आणि ऑब्जेक्टिव्हमधले 6 कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क्स मिळायला पाहिजे. तेव्हा तुम्ही पास होसाल, म्हणजेच उत्तीर्ण व्हाल. तुम्हाला 20 मार्काची आवश्यकता असते 50 पैकी पासिंगकरिता. तर 50 नाही तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे. हाच माझा या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न आहे मित्रांनो. तर बघा, लेफ्ट साईडला तुमचा फोटो, त्याखाली तुमचा रोल नंबर असणार आहे एक्झामच्या टायमिंगला. तर तुमच्या एक्झाममध्ये आपल्याला 3 लेवलमध्ये क्वेश्चन विचारले जातात. लेवल 1मध्ये सर्वात सोपे क्वेश्चन विचारले जातात. लेवल 2मध्ये त्यापेक्षा थोडे कठीण आणि लेवल 3मध्ये सर्वात कठीण क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. तर सुरुवात करूया आपण लेवल 1 पासून. तर बघा, सगळ्यात पहिले आपण प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सोडून घेणार आहोत. त्यानंतर बघा, आपण प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सोडून घेणार आहोत. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे. कलर फोल्डरमधून पिंक फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आय-डीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर बघा, स्टुडंट आय-डीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा. तर बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात, स्टुडंट आय-डी फोल्डर शोधत राहतात. तर बघा, कलर फोल्डरसारखं नाव दिलेलं नसते स्टुडंट फोल्डरचं. ऑलरेडी आपण जिथे आहो आत्ता सध्या, तर त्याच स्पेसला, त्याच जागेला स्टुडंट आय-डी फोल्डर म्हटलं जाते. तर बघा, कलर फोल्डरमधून म्हटलेलं आहे, कलर फोल्डरमध्ये जायचं आहे. पिंक फाईलला सिलेक्शन करायचं आहे, त्यावर राईट क्लिक करा. त्यानंतर बघा, इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर मागे जायचं आहे आणि आपल्याला कलर फोल्डरच्या खाली इथे पेस्ट करायचं आहे. बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. सपोर्टमधल्या, होममधल्या, इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये स्टोअर केलेली इमेज ही फाईल ग्राफिक्स 2 नावाने रिनेम करा म्हटलेला आहे. तर बघा, रिनेमचा क्वेश्चन आहे हा. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे, होम फोल्डरला ओपन करा, इंडेक्स फोल्डरला ओपन करा आणि ग्राफिक्स फोल्डरला उघडा. त्यानंतर इमेज फाईलला सिलेक्शन करा सिंगल क्लिक करून. त्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि इथून बघा आपल्याला रिनेमचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला ग्राफिक्स 2 हे नाव सांगितलेलं आहे त्या फाईलला देण्यासाठी. तर बघा, अशा प्रकारे नाव द्यायचं आहे. टाईप करून टाका किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल आणि कुठेही एक सिंगल क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. सपोर्ट फोल्डरमधील फीज फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आय-डीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे. तर बघा, सपोर्ट फोल्डरमधली म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरला ओपन करायचं आहे. फीज फाईलला सिलेक्शन करायचं आहे. राईट क्लिक करून इथून आपल्याला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर बघा, सपोर्ट फोल्डरच्या खाली आपल्याला स्टुडंट आय-डी म्हणत आहे, तर इथेच आपल्याला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा, दिलेल्या डॉक्युमेंटचे ओरिएंटेशन लँडस्केपवर सेट करा आणि डॉक्युमेंटची मार्जिन मॉडरेट म्हणून सेट करा म्हटलेलं आहे. तर बघा, यासाठी काय करायचं आहे, ओरिएंटेशन म्हटलेलं असल्यास आपल्याला लेआउटमध्ये जायचं आहे. पेज सेटअप या ग्रुपमधून बघा ओरिएंटेशनवर क्लिक करा. यामधून लँडस्केप करायचं आहे.
आणि बघा लँडस्केप केल्यानंतर आपल्याला मार्जिन म्हटलेलं आहे. तर बघा मार्जिन पण इथे दिलेली आहे. मार्जिनमध्ये जायचं आहे आणि यामधून मॉडरेट करायचं आहे अशा प्रकारे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील सर्व द ला ॲनने रिप्लेस करा म्हणत आहे. तर बघा रिप्लेस करा म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं असते बघा. एडिटिंग या ग्रुपमध्ये रिप्लेसचा ऑप्शन दिलेला आहे. यावर क्लिक करायचं आहे. फाइंड वॉटच्या बॉक्समध्ये आपल्याला द टाकायचं आहे आणि द ला आपल्याला दच्या जागी ॲन पाहिजे आहे म्हणून रिप्लेस स्विचच्या बॉक्समध्ये ॲन टाकायचं आहे. त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि आपल्या डायलॉग बॉक्सला क्लोज करायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लोकेशन हे टेक्स्ट टाईप करा आणि येलो कलरमध्ये हायलाईट करा म्हटलेलं आहे. तर बघा जो काही आपल्याला टेक्स्ट दिलेला आहे ते आपल्याला टाईप करून टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे टाईप केलेलं आहे आपण आणि याला आपल्याला हायलाईट करायचं आहे येलो कलरने. तर बघा फॉन्ट या ग्रुपमध्ये हायलाईट कलर दिलेला आहे. तर टेक्स्ट हायलाईट कलरवर क्लिक करायचं आहे आणि येलो कलरवर क्लिक करा. बघा इथे येलो कलर दिलेला आहे यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे हायलाईट करायचं आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये नवीन वर्कशीट समाविष्ट करा आणि नवीन शीटचे लेफ्ट मार्जिन 1 इंच असे बदला म्हटलेलं आहे. तर नवीन वर्कशीट समाविष्ट करण्यासाठी बघा काय करायचं असते. इथे प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. याच्यावर क्लिक करून आपण नवीन वर्कशीट समाविष्ट करू शकतो. तर बघा याच्यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे बघा नवीन वर्कशीट इन्सर्ट झालेले आहे आणि नवीन शीटची आपल्याला लेफ्ट मार्जिन म्हणत आहे. तर शीटचे लेफ्ट मार्जिन बदलण्यासाठी काय करायचं आहे बघा. पेज लेआउटमध्ये जायचं आहे. मार्जिनवर क्लिक करायचं आहे. कस्टम मार्जिनमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर लेफ्ट मार्जिन म्हणत आहे. तर किती म्हणत आहे 1 इंच म्हणत आहे. तर तिथे 1 इंचासाठी IN टाकायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर ओके करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या वर्कबुकमध्ये क्लास वर्कशीट काढून टाका म्हटलेलं आहे. तर बघा वर्कशीट काढून टाकण्यासाठी काय करायचं आहे. तर वर्कशीट काढून टाकण्यासाठी बघा याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि इथे बघा डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे. याच्यावर क्लिक करा. त्यानंतर इथून डिलीट करायचं आहे. अशा प्रकारे आपण वर्कशीट काढून टाकलेली आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या प्रेझेंटेशनमधील सर्व स्लाइड्स वरील फुलांच्या म्हणजेच फ्लॉवर इमेजेस डिलीट करा म्हटलेलं आहे. तर सर्व स्लाइड्समधील म्हणत आहे. तर बघा सर्व फ्लॉवर्सला आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे इमेजला आणि कीबोर्डवरचं एक सिम्पली डिलीट बटन दाबायचं आहे. दुसऱ्या स्लाइडवर जाऊन सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला. त्यानंतर तिसऱ्या स्लाइडला तसंच करायचं आहे. तर सर्व इमेजेस आपण डिलीट केलेले आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये निळ्या त्रिकोणाचा आउटलाईन कलर डार्क ब्लू करा म्हटलेला आहे. तर बघा निळ्या त्रिकोणाचा म्हटलेला आहे. तर निळ्या त्रिकोणाला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि आउटलाईन कलर म्हटल्यानंतर बघा इथे आकार म्हणत आहे त्रिकोणाचा आकार. तर शेप आउटलाईनमध्ये जायचं आहे आणि यामधून बघा आउटलाईनचे बरेचसे कलर दिलेले आहे. यामधून आपल्याला डार्क ब्लू करायचा आहे. तर बघा इथे डार्क ब्लू दिलेला आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क सब्जेक्ट आणि 50% पूर्ण कंप्लिटेशन सोबत तयार करा म्हटलेलं आहे. तर यासाठी काय करायचं आहे. टास्क म्हटल्यानंतर न्यू आयटम्सवर जायचं आहे. टास्क घ्यायचा आहे. त्यानंतर स्टेटसमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे. इन प्रोग्रेस करायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर सब्जेक्टच्या बॉक्समध्ये आपल्याला
सब्जेक्ट टाकायचा आहे आणि 50% कम्प्लिटेशन म्हणत आहे. तर बघा कम्प्लिटेडमध्ये जाऊन आपल्याला अशा प्रकारे 50% करायचं आहे आणि सेव्ह अँड क्लोज करा. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. MS आउटलुकमध्ये ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल सब्जेक्ट आणि वेटिंग ऑन समवन एल्स स्टेटससाठी टास्क तयार करा म्हटलेला आहे. तर बघा पुन्हा टास्क म्हणत आहे. टास्कसाठी काय करायचं आहे, नो आयटम्समध्ये जायचं आहे, टास्क घ्यायचा आहे इथून. त्यानंतर सब्जेक्टच्या बॉक्समध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे आणि स्टेटसमध्ये जाऊन आपल्याला वेटिंग ऑन समवन एल्स करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 इंटरनेटचे क्वेश्चन विचारले गेलेले आहे आपल्याला. तर बघा दिलेल्या गुगल मॅपमधून मॅप व्ह्यू ओपन करा म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर कोणतं आहे? तर बघा याचं राईट आन्सर आहे 3 नंबरचं. दिलेला गुगल मॅप ओपन करा. आता लेयर्स ऑप्शनवर जा. मॅप व्ह्यू ओपन करण्यासाठी मॅपवर क्लिक करा. मॅप व्ह्यू ओपन झाला आहे. तर हे याचं राईट आन्सर होतं. नेक्स्ट बघा. तुम्हाला ऑनलाईन गेम्स खेळायचे आहेत. असे करण्यासाठी तुम्ही दिलेल्या वेबपेजवरील गेम्स लिंक कशाप्रकारे ओपन कराल म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर कोणतं आहे? तर बघा थर्ड नंबरचंच याचं राईट आन्सर आहे. www.google.com वेबपेज दिलेले आहे. सर्च बॉक्समध्ये गेम्स टाईप करा आणि एंटर प्रेस करा. गेम्सशी निगडीत लिंक्स ओपन झाल्या आहेत. ऑनलाईन गेम्स खेळण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या एखाद्या लिंकवर क्लिक करा. तर ह्याचं राईट आन्सर होतं. अशा प्रकारे लेवल 1 मधले आपले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि आता आपण लेवल 2 मधले सोडून घेऊया. तर बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, सपोर्टमधल्या, होममधल्या, इंडेक्समधल्या इंट्रोडक्शन फाईलचे ॲट्रिब्यूट बदला आणि रीड ओनली करा. तर बघा ॲट्रिब्यूट बदलून आपल्याला रीड ओनली करायचं आहे. तर अशा प्रकारे बघा इंट्रोडक्शन फाईलची म्हणत आहे, ते इंट्रोडक्शन फाईलला सिलेक्शन करा. त्यावर राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला रीड ओनली करायचं आहे. बघा सर्वात खाली रीड ओनली आणि हिडनचा ऑप्शन दिलेला आहे. रीड ओनलीवर जाऊन क्लिक करा, अप्लाय करा, त्यानंतर ओके करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा. बास्केट फोल्डरमधून फ्रुट्समध्ये मून फाईल मूव्ह करा. तर मूव्ह करा म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं असते बघा, कट ऑप्शनचा वापर करायचा असतो. तर बास्केट फोल्डरमध्ये जायचं आहे. मून फाईलला सिलेक्शन करायचं आहे. त्यावर राईट क्लिक करून इथून कटच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर मागे जायचं आहे आणि फ्रुट्स फोल्डरमध्ये जाऊन राईट क्लिक करायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे. इथे बघा मून फाईल मूव्ह केलेली आपण आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हार्डवेअर फोल्डरमधून प्रिंटर फाईल हार्डवेअरमधल्या एरिया फोल्डरमध्ये मूव्ह करा. त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे. हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे. प्रिंटर फाईलला सिलेक्शन करा. त्यावर राईट क्लिक करून इथून कटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एरिया फोल्डरमध्ये जायचं आहे आणि राईट क्लिक करून इथे पेस्ट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा. तुम्ही तुमच्या मित्रासाठी वाढदिवसाचं ग्रीटिंग तयार केलं आहे. या ग्रीटिंग कार्डची पार्श्वभूमी तुम्हाला बदलायची आहे. दिलेल्या ग्रीटिंग कार्डला तुम्ही पर्पल मेश टेक्स्चर इफेक्ट कशाप्रकारे द्याल म्हटलेलं आहे. तर बघा पर्पल मेश टेक्स्चर आपल्याला द्यायचं आहे. यासाठी काय करायचं आहे बघा, डिझाईन या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा पेज बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला इथे पेज पेज कलर दिलेला आहे. तर यावर पेज कलरवर जाऊन क्लिक करायचं आहे आणि फिल इफेक्टमध्ये जायचं आहे. फिल इफेक्टमध्ये गेल्यानंतर बघा ग्रँडिएट, टेक्स्चर, पॅटर्न, पिक्चर असे बरेचसे इथं ऑप्शन दिसत आहे. यामधून आपल्याला टेक्स्चरमध्ये जायचं आहे. कारण की आपल्याला ग्रीटिंग कार्डला पर्पल मेश टेक्स्चर इफेक्ट द्यायचा आहे. तर बघू शकता आपण याच्यामध्ये बरेचसे टेक्स्चर दिलेले आहे. तर पर्पल मेश कोणता आहे बघून घेऊया आपण. तर बघा हा पर्पल मेस इथे टेक्स्चर आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमधून स्मार्ट आर्ट ग्राफिक्स काढून टाका म्हटलेलं आहे. तर बघा स्मार्ट आर्ट ग्राफिक्स काढून टाकण्यासाठी काय करायचं आहे, स्मार्ट आर्ट ग्राफिक्सला पहिले सिलेक्शन करून घ्यायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्या कीबोर्डचं डिलीट हे बटन दाबून टाका आणि आन्सर सबमिट करायचा आहे.
नेक्स्ट बघा, तुम्ही एक रेझ्युमे तयार केला आहे, ज्यामध्ये तुमच्या वैयक्तिक तपशिलासाठी तुम्ही एक टेबल समाविष्ट केला आहे. या टेबलचा एक कॉलम तुम्हाला 2 कॉलममध्ये विभाजित करायचा आहे. या सेल्स 2 कॉलम आणि 4 रोजमध्ये विभाजित करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळाल म्हटलेला आहे. तर 2 कॉलम्स आणि 4 रोजमध्ये विभाजित करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा. सगळ्यात पहिले पर्सनल डिटेल्सवर जाऊन एक क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर मर्ज ग्रुपमधून स्लिप्ट सेलवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये नंबर ऑफ कॉलमची संख्या आपल्याला किती सांगितलेली आहे बघा. 2 कॉलम म्हटलेले आहे, तर 2 टाकायचं आहे कॉलमच्या याच्यामध्ये आणि त्यानंतर रोजमध्ये आपल्याला किती टाकायचे आहे 4. तर अशा प्रकारे संख्या व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. योग्य फंक्शन वापरून F16 मध्ये असणारी कमीत कमी इश्यू क्वांटिटी दाखवा. तर कमीत कमी इश्यू क्वांटिटी दाखवण्यासाठी आपल्याला मिनिमम फंक्शनचा वापर करायचा असतो. तर यासाठी काय करायचं आहे, F16 वर जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे. एडिटिंग या ग्रुपमध्ये ॲटोसमच्या ऑप्शनमधून आपल्याला मिनिमम फंक्शनवर क्लिक करायचं आहे आणि संपूर्ण संख्या व्यवस्थितरित्या सिलेक्शन करून घ्यायची आहे. त्यानंतर एक एंटर प्रेस करा सिंपली आणि बघा कमीत कमी आपल्याला संख्या मिळालेली आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंट एलिमेंट चार्टच्या उजव्या बाजूला दाखवा. तर यासाठी काय करायचं आहे, लिजंट एलिमेंट चार्टला आपल्याला सगळ्यात पहिले सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिझाईन या टॅबमध्ये जायचं आहे. इथे चार्ट लेआउट्स या ग्रुपमध्ये ॲड चार्ट एलिमेंटचा ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि यामधून बघा लिजंट ऑप्शन इथे आपल्याला दिसत आहे, यावर क्लिक करा आणि एलिमेंट चार्टच्या उजव्या बाजूला म्हटलेलं आहे, तर म्हणजेच लेफ्ट बाजूला राईट बाजूला म्हटलेलं आहे. राईट म्हणजेच उजव्या, तर यावर क्लिक करा आणि बघा राईट साईडला कन्वर्ट झालेलं आपलं लिजंट. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटच्या स्लाईडमध्ये स्लाईड क्रमांक 6 मध्ये ॲक्शन बटन हेल्प कुठेही समाविष्ट करा म्हटलेलं आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा, स्लाईड क्रमांक 6 वर जाऊन क्लिक करा, म्हणजे स्लाईड क्रमांक 6ला निवडायचं आहे. त्यानंतर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. इलिस्ट्रेशन या ग्रुपमधून शेप्सवर क्लिक करायचं आहे आणि यामधून हेल्पसाठीचं आपल्याला ॲक्शन बटन ॲड करायचं आहे. तर बघा यामध्ये कुठे दिलेलं आहे ॲक्शन बटन. तर बघा सगळ्यात खाली ॲक्शन बटन्समध्ये हेल्पचं इथे आपल्याला ॲक्शन बटन दिसत आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि हे आपल्याला ड्रॉ करून अशा प्रकारे काढायचं आहे. बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये हार्ट इन्सर्ट करा. तर पहिल्या स्लाईडमध्ये म्हणत आहे, तर इथे एकच स्लाईड दिलेली आहे. स्लाईडवर क्लिक करा जाऊन. त्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं आहे. इलिस्ट्रेशन ग्रुपमधून शेप्समध्ये जायचं आहे आणि बेसिक शेप्समध्ये हार्टचा ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करा आणि ड्रॉ करून आपल्या स्लाईडमध्ये अशा प्रकारे काढायचं आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडमध्ये डेट फिक्स ॲड करा म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला डेट ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, यासाठी इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट या ग्रुपमधून हेडर अँड फुटरवर क्लिक करा आणि यामधून बघा डेट अँड टाईमवर आपल्याला क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर अप्लाय करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील माहितीनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव, कंपनीचं नाव, जॉब टायटल यामध्ये आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानुसार आपण कॉन्टॅक्ट तयार करणार आहोत. न्यू आयटम्समध्ये जाऊन कॉन्टॅक्टवर क्लिक करायचं आहे. जी काही दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थितरित्या ॲड्रेस बारमध्ये आपल्याला टाकायची आहे. तर फुल नेमच्या जागी फुल नेम, कंपनीच्या ॲड्रेस बारमध्ये कंपनीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर जॉब टायटलच्या ॲड्रेस बारवर आपल्याला जॉब टायटल ॲड करायचं आहे. बघा अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण इन्सर्ट केलेली आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट बघा, 2 इंटरनेटचे आपल्याला क्वेश्चन विचारला गेलेले आहेत. तर दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवरेट लिस्टमधून ऑनलाईन बुक्स लिंक्स ओपन करा म्हटलेलं आहे.
तर बघा याचं राईट आन्सर कोणता आहे? तर बघा 4 नंबरचा याचा राईट आन्सर आहे मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये हा URL टाइप करा आणि एंटर प्रेस करा. साईट ओपन झालेली आहे. आता ॲड दिस पेज टू फेव्हराइट आयकॉनवर क्लिक करा. साईट फेव्हरेटमध्ये ॲड झाली आहे. नेम टेक्स्ट बॉक्समध्ये साईटचे नाव ऑनलाईन बुक्स टाइप करा आणि डन बटनावर क्लिक करा. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट पेज पुन्हा ओपन करा आणि फेव्हराइट्स आयकॉनवर क्लिक करा. नंतर लिंक ओपन करण्यासाठी ऑनलाईन बुक्सवर क्लिक करा. तर ह्याचं राईट आन्सर होतं. सबमिट करूया. नेक्स्ट बघा www.buybooksindia.com वेबसाईट ओपन करा आणि हे वेब पेज कंप्लीट फॉर्मॅटमध्ये बुक वन या नावाने सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर बघा बुक वन नावाने सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, कोणत्या याचं राईट ऑप्शन आहे बघा. तर बघा 3 नंबरचा याचा राईट आन्सर आहे मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये www.buybooksindia.com हा URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. साईट ओपन झाली आहे. आता वेब पेज वर राईट क्लिक करा आणि सेव्ह ॲज ऑप्शनवर सिलेक्ट करा. त्यानंतर फाईल नेम टेक्स्ट बॉक्समध्ये बुक्स वन टाईप करा आणि सेव्ह ॲज टाईप ड्रॉपडाऊन लिस्टमधून वेब पेज कंप्लीट सिलेक्ट करा आणि नंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. तर हे याचं राईट आन्सर होतं. अशा प्रकारे लेव्हल 2 मधले सुद्धा आपले क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहे प्रॅक्टिकलचे. त्यानंतर आता आपण लेव्हल 3 मधले सोडून घेऊया. तर बघा काय म्हटलेलं आहे, सपोर्ट फोल्डरमध्ये MKCL या नावाने एक नवीन फोल्डर तयार करा. तर बघा एक नवीन फोल्डर तयार करण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे. सपोर्ट फोल्डरमध्ये MKCL या नावाचे एक नवीन फोल्डर म्हटलेलं आहे. तर बघा राईट क्लिक करून काय करायचं आहे आपल्याला, न्यूवर क्लिक करायचं आहे आणि यामधून बघा इथे फोल्डर दिलेला आहे, यावर क्लिक करा आणि त्याला आपल्याला MKCL हे नाव द्यायचं आहे. तर बघा MKCL आपण नाव दिलेलं आहे आणि कुठेही एक क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, तुम्ही MS वर्ड वापरून तुमचा रेझ्युमे तयार केला आहे. आता तुम्हाला तुमचा फोटो पिक्चर कंट्रोलमध्ये समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटच्या सुरुवातीला तुम्ही पिक्चर कंट्रोल कशाप्रकारे समाविष्ट कराल म्हटलेलं आहे. तर बघा एवढा लांबलचक क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. तर यामध्ये फक्त एकच अर्थ आहे की आपल्याला पिक्चर कंट्रोल समाविष्ट करायचा आहे या डॉक्युमेंटमध्ये. त्यासाठी काय करायचं आपल्याला, डेव्हलपर या टॅबमध्ये जायचं आहे बघा. डेव्हलपर या टॅबमध्ये गेल्यानंतर बघा कंट्रोल्समध्ये पिक्चर कंटेंट कंट्रोल आपल्याला इथे दिलेला आहे. तर बघा इथे पिक्चर कंटेंट कंट्रोल आपल्याला दिलेला आहे. यावर क्लिक करायचं आहे आणि बघा समाविष्ट झालेला आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा वर्कशीटमधील शीट 1ला मूव्ह करून तिचे स्थान बदला आणि ती शीट 3 नंतर ठेवा. तर यासाठी काय करायचं आहे, शीट 1 वर जाऊन राईट क्लिक करायचं आहे. इथून बघा मूव्ह ऑर कॉपीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शीट 3 नंतर ठेवायचं आहे. तर मूव्ह टू एंडवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रिएट अ कॉपीवर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे. आणि बघू शकता शीट 1 आहे ती शीट 3 नंतर इथे दिसत आहे आपल्याला आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, नागपूर विभागात रिजनमध्ये बसलेल्या ॲपेड विद्यार्थ्यांमधील पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढा आणि त्यांचा रिझल्ट सेल E14 मध्ये दाखवा म्हटलेला आहे. तर बघा E14 मध्ये आपल्याला दाखवा म्हटलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला E14 या सेलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इज इक्वल टू टाईप करायचं आहे. इज इक्वल टू टाईप केल्यानंतर आपल्याला ॲपेड विद्यार्थी घ्यायचे आहे नागपूर विभागातले. ॲपेड विद्यार्थी घेतल्यानंतर गुन्हेला टाकायचं आहे. त्यानंतर 100 टाका. 100 भागिले आपल्याला पास झालेले विद्यार्थी घ्यायचे आहे. D8 ह्या सेलला घ्यायचा आहे. त्यानंतर एंटर प्रेस करा आणि बघा सर्व विद्यार्थ्यांची पास झालेली टक्केवारी इथे आपल्याला मिळालेली आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करा, सिलेक्ट करा व त्याची आउटलाईन लॉंग डॅश डॉट डॉट अशी करा म्हटलेलं आहे. तर बघा
त्याची आउटलाईन आपल्याला लाँग डॅश डॉट डॉट अशी करायची सांगितलेली आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. शेपमध्ये जायचं आहे आणि आपल्याला रेक्टँगल शेप घ्यायचा आहे यामधला बघा हा वाला. याला ड्रॉ करून इथे काढायचं आहे अशा प्रकारे. काढल्यानंतर काय करायचं बघा त्याची आउटलाईन म्हटलेलं आहे. तर रेक्टँगल शेप आहे तर शेप आउटलाईनमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यानंतर इथे बघा डॅशेसमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यानंतर बघा इथे लाँग डॅश डॉट डॉट आपल्याला इथे मिळालेली आहे आउटलाईन. यावर क्लिक करा आणि बघा आपल्या रेक्टँगलला इथे इन्सर्ट झालेले आहे लाँग डॅश डॉट डॉट ही आउटलाईन. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. कॅलेंडरमध्ये 15 जानेवारी 2011ला स्पीच ॲट सायन्स एक्झिबिशन सकाळी 9, स्पीच ॲट वेलफेअर सकाळी 11 आणि स्पीच ॲट किड्स डे दुपारी 1 वाजता अशा अपॉइंटमेंट सेट करा म्हटलेलं आहे. तर यासाठी काय करायचं आहे अपॉइंटमेंट म्हणजेच एकाच क्वेश्चनमध्ये आपल्याला 3 अपॉइंटमेंट दिलेले आहे एका डेटसाठी. एका डेटला एका दिवशी आपल्याला 3 अपॉइंटमेंट घ्यायचे आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा न्यू आयटम्समध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिली अपॉइंटमेंट घ्यायची आहे आपली आणि पहिल्या अपॉइंटमेंटमध्ये तेच डेट घ्यायची आहे. सर्व अपॉइंटमेंटमध्ये आपल्याला एकच डेट दिलेली आहे. बघा अशा प्रकारे स्टार्ट टाईममध्ये आपल्याला ही डेट टाकायची आहे. त्यानंतर आपला सब्जेक्टसुद्धा टाकून घेऊया. बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर सकाळी 9 वाजता म्हटलेलं आहे. तर बघा सकाळी 9 AM घ्यायचं आहे इथे. तर बघा अशा प्रकारे टायमिंगसुद्धा घेतलेला आहे आपण. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे. न्यू आयटम्समध्ये जाऊन अपॉइंटमेंट घ्या. त्यानंतर जी काही आपली डेट आहे तीच डेट आपल्याला टाकायची आहे पुन्हा स्टार्ट टाईममध्ये. त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट दिलेला आहे स्पीच ॲट वेलफेअर तो सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता म्हटलेलं आहे. तर बघा इथे 11चा टायमिंग आपण टाकून घेऊया. तर बघा इथे 11 वाजताचा टायमिंग दिलेला आहे तो टाकलेला आहे आपण. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा. त्यानंतर न्यू आयटम्समध्ये जायचं आहे. पुन्हा अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर बघा आपल्याला तीच डेट टाकायची आहे. स्टार्ट टाईममध्ये तीच डेट टाका. त्यानंतर सब्जेक्टच्या बॉक्समध्ये सब्जेक्टसुद्धा टाकून घेऊया आपण. त्यानंतर दुपारी 1 वाजता म्हटलेलं आहे तर पुन्हा इथे दुपारचा 1 वाजताचा टायमिंग आपण टाकून घेऊया. तर बघा अशा प्रकारे टायमिंग टाकलेलं आहे आपण आणि त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायचं आहे. अशा प्रकारे आपण अपॉइंटमेंट बनवलेले आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा एक इंटरनेटचा क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये दिलेल्या वेबपेजमध्ये mymail@hotmail.com ईमेल आणि पासवर्ड वापरून साइन इन करा. तर बघा याचं राईट आन्सर कोणतं आहे? 3 नंबरचं याचं राईट आन्सर आहे. मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करा. ॲड्रेस बारमध्ये www.hotmail.com हा URL टाईप करा आणि एंटर प्रेस करा. www.hotmail.com वेब पेज ओपन झालेले आहे. आता साइन इन ऑप्शनवर क्लिक करा. ईमेल एंटर करा आणि पुढे जाण्यासाठी नेक्स्टवर क्लिक करा. पासवर्ड एंटर करा आणि साइन इन करण्यासाठी साइन इनवर क्लिक करा. तर हे याचं राईट आन्सर होतं. अशा प्रकारे सर्व आपले प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत आणि आता आपण ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन सोडून घेऊयात. तर बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे? कम्प्युटरची क्षमता पूर्णपणे कशी वापरता येईल म्हटलेलं आहे. तर बघा कम्प्युटरची क्षमता पूर्णपणे कशी वापरता येईल? तर याचं राईट आन्सर कोणता आहे बघा? तर बघा याचं राईट आन्सर आहे 3 नंबरचं रॅम वाढवून. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते
IoT मध्ये रोजच्या वस्तूचे उदाहरण नाही म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे पारंपरिक पुस्तक 4 नंबरचं. नेक्स्ट बघा, हेडफोन ही एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे. तर हे विधान बरोबर आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता परिदृश्य मोबाईल ब्राउझर वापरण्याचे पारंपरिक वेब ब्राउझरवरील लाभ सर्वोत्कृष्ट दर्शवितो म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर कोणता आहे? सेकंड नंबरचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, ब्राउझिंग करताना संवेदनशील माहितीची सुरक्षा करण्यासाठी तुम्ही कोणती युटिलिटी नियमितपणे लागू कराल म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे पहिल्याच नंबरचं इंटरनेट सुरक्षा. नेक्स्ट बघा त्यानंतर, असानाचे AI व्हॅलिडेशन प्रामुख्याने डॉट डॉट सुनिश्चित करते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे सेल्सची ॲक्युरसी. तर अशा प्रकारे लेव्हल 1 मधले ऑब्जेक्टिव्ह झालेले आहेत आणि आता लेव्हल 2 मधले सोडून घेऊया. तर बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, ट्रेलो प्रामुख्याने डॉट डॉट वापरले जाते. तर याचं राईट आन्सर आहे बघा प्रो 4 नंबरचं ट्रान्सलेशन करण्यासाठी. नेक्स्ट बघा, ॲमेझॉन कोड व्हिस्परमध्ये कोड सजेशनमधील सिक्युरिटीची खात्री करण्यासाठी कोणती AI चलित क्षमता वापरली जाते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे 3 नंबरचं प्रेडिक्टिव्ह सिटॅक्स हायलायटिंग. नेक्स्ट बघा, नेहमी वापरले जाणारे ॲप्लिकेशन्स दाखवण्यासाठी डॉट डॉट या ग्राफिकल ऑब्जेक्ट्सचा वापर होतो म्हटलेला आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे पहिल्याच नंबरचा आयकॉन्स. नेक्स्ट बघा, डॉट डॉट म्हणजे प्रक्रिया न झालेले अनप्रोसेस्ड वास्तव फॅक्ट्स. तर याचं राईट आन्सर आहे डेटा. नेक्स्ट बघा, AIने विनोद किंवा उपरोध समजून घेण्यातील प्राथमिक आव्हान काय असते म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे पॅटर्न्स ओळखण्यात अडचणी. नेक्स्ट बघा, संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी इंट्रानेट कसे फायदेशीर ठरतात म्हटलेलं आहे. तर बघा याचं राईट आन्सर आहे 4 नंबरचं, ते अंतर्गत संसाधनांवर सहज आणि सोपा प्रवेश देतात. अशा प्रकारे लेवल 2 मधले सुद्धा आपले ऑब्जेक्टिव्ह झालेले आहेत आणि आता लेवल 3 मधले सोडून घेऊया. तर बघा काय म्हटलेलं आहे आपल्या क्वेश्चनमध्ये, वेबसाईटवरील माहिती विश्वसनीय आहे याची कशी खात्री करावी. तर याचं राईट आन्सर आहे थर्ड नंबरचं, लेखकाच्या पात्रता आणि कंटेंटच्या अचूकतेची पडताळणी करून. नेक्स्ट बघा, डॉट डॉट यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात. तर याचं राईट आन्सर आहे युटिलिटीज. नेक्स्ट बघा, डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईल्सचा आकार कमी करणारे प्रोग्राम्स कोणते म्हटलेले आहे. तर याचं राईट आन्सर आहे फाईल कॉम्प्रेशन. अशा प्रकारे बघा आपले सर्व एक्झाम सॉल्व करून झालेले आहे मित्रांनो. त्यानंतर आपण एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर यस यस करत जायचं आहे. जर तुमचा कोणताही क्वेश्चन जर उरला असेल तर बघा इथे तुम्हाला नोटीसमध्ये या दिसतेच. तर बघा आपला एकही क्वेश्चन बाकी नाही आहे म्हणून इथे 0 आहे. त्यानंतर एस एस करत जायचं आहे. बघूया आपल्याला किती मार्क्स मिळाले आहेत तर. आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये जर काही चुका झालेल्या असतील तर ते मी व्हिडिओच्या शेवटी करेक्शन करून सांगते. तर बघा ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला 15 पैकी 10 मिळाले आहे आणि 35 प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 33 मार्क्स आपल्याला मिळालेले आहे. तर बघा कम्प्युटरची क्षमता पूर्णपणे कशी वापरता येईल, तर याचं राईट आन्सर होतं इंटरनेटशी कनेक्ट करून. त्यानंतर बघा, अस्थानाचे AI व्हॅलिडेशन प्रामुख्याने डॉट डॉट सुनिश्चित करते. तर याचं राईट आन्सर होतं टास्क पूर्ण करणे. त्यानंतर बघा, ट्रेलो प्रामुख्याने डॉट डॉट वापरले जाते. तर याचं राईट आन्सर होतं प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी. त्यानंतर ॲमेझॉन कोड्स विस्परमध्ये कोड सजेशन्सची सिक्युरिटी खात्री करण्यासाठी कोणती AI संचलित क्षमता वापरली जाते. तर याचं राईट आन्सर होतं AI पॉवर्ड सिक्युरिटी ॲनालिसिस. तर बघा अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला करेक्शन करून दाखवलेला आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.
तर बघा एक क्वेश्चन अजून राहिला होता. एआयमध्ये विनोद आणि उपरोध समजून घेण्याची प्राथमिक आव्हान काय असते? तर याचं राईट आन्सर होतं बारीक संदर्भांचे अवलोकन न होणे. तर बघा अशा प्रकारे सर्व तुम्हाला मी एक्झाम सॉल्व्ह करून दाखवली आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज विजया कॉम्प्युटर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर गरजू मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.